तू म्हणतेस तर हे करून बघूया, पण ऐश्वर्या हे नक्की काम करेल ना? ऐश्वर्याच्या आयडियाज जनरली फेल होत नाही, एक्सपिरियन्स आहे माझा. ठीक आहे. ऐश्वर्या, थँक्यू. माझा प्रॉब्लेम समजून घेतलास, मला मदत करते त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. तू म्हणते तसंच करून बघू. ही ऐश्वर्या तर कामाची निघाली. माझी तारा गाणं गायला तयार होईल ना, यासाठी मी काहीही करायला तयार आहे. काहीही. या भैरवीला वाटतंय की मी तिचं काम करतेय, हे सगळं तिच्यासाठी करते, पण अजून तिने ऐश्वर्याला ओळखलेलं नाहीये. ऐश्वर्या स्वतःशिवाय कोणासाठी काहीही करत नाही, कळेल लवकरच. तुला का फोटो पाठवला त्या बाबुळवाडीतल्या लोकांनी? अरे भूत वगैरे काय नाही, टोप्या टोप्या. 2 नंबरचा धंदा करणारा माणूस आहे. ज्या माणसाचा फोटो पाठवलाय ना, त्या माणसानेच आमच्यावर हल्ला केला होता. यानी अच्छा, म्हणजे सदाशिव इथे लपला होता काय? तू कसं त्याला ओळखतोस? अरे पुण्यातला जाम पुराणा खिलाडी आहे. मला 1 लाख रुपयाचा गंडा घातला याने मला. कॅन यू इमॅजिन? अच्छा, म्हणून हा पुण्यात सापडला नाही मला, इथे येऊन लपला होता काय? काय करत होता इकडे जंगलात? जंगलातल्या प्राण्यांची तस्करी करणं किंवा तिथल्या औषधी वनस्पती चोरून विकणं, हाच त्याचा धंदा आहे म्हणे. लाईनच चेंज केली याने, म्हणूनच सापडला नाही पुण्यात. आत्ता तो कुठे असेल याचा काही अंदाज आहे का तुला? हां, लगेच मिळेल इन्फॉर्मेशन. सर्कलमध्ये विचारलं ना तर 2 मिनिटात सांगतील कुठे आहे टोप्या. पण जावं लागेल मला त्या सर्कलमध्ये पुन्हा. नाही नाही नाही, नको, तिथे पुन्हा जाण्याची गरज नाही आहे. नको, त्या परत त्या सर्कलमध्ये नको जाऊ. हे का बोलतोस तू सारंग? हां, सावलीवर त्यांनी हल्ला केला, तुम्ही दोघांनी मिळून मला नवीन आयुष्य दिलं आणि मी गपचूप राहू? गप्प बस तू. कळलं का? मी आत्ता कॉन्टॅक्ट करतो आणि शोधून काढतो कुठे आहे तो. कळतं मला, मी तिकडे पुन्हा जाणार नाही. कळलं? फक्त कॉन्टॅक्ट काढेन त्याचा. तुम्हाला आता नको सांगूस. हां, कळतं मला तेवढं. देवाभाऊ, हॅलो सिस्टर, मला आत्ताच्या आत्ता भेटशील का प्लीज? खूप एकटं वाटतंय का? प्लीज मला भेटायला ये प्लीज. काय झालं तुम्हाला? सांगाल का मला? काहीच सुचत नाहीये ग मला, फोनवर नाही सांगू शकत. तू प्लीज भेटायला ये मला. अनाथ आश्रमात ये, आणि हो, एकटीच ये. बरं, मी येते. अहो, मला अनाथ आश्रमात सोडा ना प्लीज. काय झालं? देवाभाऊंचा फोन होता, त्यांना खूप भरून आलंय. मला म्हणाले एकटी भेटायला ये. ठीक आहे,